आणि आता पाहणार आहोत सविस्तर प्राईम टाइम। फसवणुकीचे अनेक प्रकार तुम्ही आजपर्यंत पाहिले असतील, पण आपल्या राज्यात मंत्रीपदाचं आमिष दाखवून आमदारांच्या फसवणुकीचा डाव आखण्यात आला। मंत्री व्हायचंय तर 100 कोटी द्या असं जाळच टाकण्यात आलं। आमदारांसाठी फसवणुकीचं जाळं टाकण्यात आलेलं होतं। मंत्रीपद मिळवून देण्यासाठी 100 कोटींची मागणी करण्यात आलेली आहे। पाहूयात याच संदर्भातला आमचा हा प्राईम टाइम रिपोर्ट। 100 कोटींच्या मोबदल्यात मंत्रीपद, भामट्यांनी रचला होता डाव। चक्क सावज म्हणून निवडले आमदार। आमदार राहुल कुल आणि जयकुमार गोरेंना ऑफर। गुन्हे शाखेची कारवाई, 4 भामटे अटकेत। 2 दिवसांपूर्वी भाजपच्या 4 महिला आमदारांची ऑनलाईन आर्थिक फसवणूक झाल्याचं प्रकरण ताजं असतानाच आता मंत्रिपदासाठी आमदारांना गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। राज्यात शिंदे फडणवीस यांचं नवीन सरकार स्थापन झालंय। नव्या सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। मंत्रिपदासाठी इच्छुक आमदार सध्या नंदनवन आणि सागर या शासकीय बंगल्यांकडे लक्ष ठेवून आहेत। नेमक्या याच संधीचा फायदा घेत 4 आरोपींनी आमदारांना गाठून त्यांची फसवणूक करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। आमदार राहुल कुल यांना काही खास आश्वासनं देण्यात आली। आरोपींचा दिल्लीहून आल्याचा बनाव होता। मंत्रिपदासाठी प्रयत्न करण्याचं आश्वासन देण्यात आलं। एवढंच नाही तर मोठ्या मोठ्या नेत्यांशी आपला संपर्क असल्याचा दावाही आरोपींनी केला। पण अखेर आरोपींना सापळा रचून रंगेहात पकडण्यात आलं। आमदारांच्या सचिवानं दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आणि 4ही आरोपींच्या मुसक्या आवळल्या। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे या दोन्ही गटाच्या वकिलांनी कोर्टात युक्तिवाद केला। या प्रकरणाची सुनावणी येत्या 1 ऑगस्ट पर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे। त्यामुळे महाराष्ट्राचा मंत्रिमंडळ विस्तार लांबणार का असा प्रश्न संपूर्ण राज्याला पडलाय। दोन्ही गटांच्या वकिलांचा युक्तिवाद पूर्ण। पुढील सुनावणी 1 ऑगस्टला। मंत्रिमंडळ विस्ताराचं काय? संपूर्ण राज्याला पडला प्रश्न। पावसाळा अधिवेशनापूर्वी विस्तार। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या 16 आमदारांवरील अपात्रतेच्या कारवाई संबंधी याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली। एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे या दोन्ही गटाच्या वकिलांनी कोर्टात युक्तिवाद केला। या प्रकरणाची सुनावणी येत्या 1 ऑगस्ट पर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे। त्यामुळे महाराष्ट्राचा मंत्रिमंडळ विस्तार लांबणार का असा प्रश्न संपूर्ण राज्याला पडलाय। नेमका पेच काय? कायदा राज्यघटनेनं मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी हरकत नाही, कायद्याने तशी बंदीही नाही। मात्र 16 आमदारांवर अपात्रतेची नोटीस। 16 आमदारांमध्ये मुख्यमंत्र्यांचाही समावेश। त्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार रखडणार अशी चर्चा सुरू झाली आहे। पण यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी लवकरच राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होईल असं स्पष्ट केलंय। न्यायालयीन प्रक्रियेचा आणि एक्सपान्शनचा कुठलाही संबंध नाही। आम्ही लवकरच एक्सपान्शन करू। राष्ट्रपतीची निवडणूक होती, त्यामुळे त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी होत्या। आता निश्चित मला असं वाटतं लवकरात लवकर एक्सपान्शन होईल। सध्याला सुप्रीम कोर्टानं 1 ऑगस्ट पर्यंत जैसे थे परिस्थिती ठेवली असली तरी मंत्रिमंडळ विस्तार नेमका कधी होणार याकडे राज्यातील जनतेसह शिंदे गटातील नेते आणि भाजप नेत्यांचंही लक्ष लागलंय, एवढं मात्र नक्की। प्रशांत लीला रामदाससह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। राज्यामधील सत्ता संघर्षावरची सुनावणी येत्या 1 ऑगस्टला होणार आहे। सुप्रीम कोर्टानं दोन्ही बाजूंना आपले मुद्दे मांडण्यासाठी पुढील 27 ऑगस्ट पर्यंत वेळ दिलेला आहे। सोबतच काही मुद्दे आवश्यक वाटल्यास
प्रकरणी विस्तारित खंडपीठ किंवा घटनापीठाकडे सोपवण्याची गरज आहे का यासंबंधी विचार केला जाईल असंही कोर्टानं स्पष्ट केलं. सुप्रीम कोर्टानं 1 ऑगस्टला पुढील सुनावणी होणार असल्याचं सांगितलंय. शिंदे यांनी शिवसेनेच्या 40 आमदारांना घेऊन बंड केल्यानंतर तत्कालीन विधानसभा उपाध्यक्षांमार्फत बंडखोर 16 आमदारांवर अपात्रतेची नोटीस बजावण्यात आलेली होती आणि त्यानंतर या प्रकरणी एकनाथ शिंदे गटानं सुप्रीम कोर्टाचे दरवाजे ठोठावले होते. त्यामुळे तुम्हाला मी सांगतो, संभ्रम वगैरे काही नाही. मी बघितलं मीडियामध्ये काही लोक म्हणत होते की आमच्या बाजूने निकाल लागला. अरे तुमच्या 4 मागण्या त्या फेटाळून लावल्या, एकाचा विचारच नाही केला. फक्त त्याच्यामध्ये स्टेटस को कशाला दिलं ते असंही म्हणाले की स्टेटस को आहे, सरकारला काही काम करता येणार नाही. परंतु स्टेटस को कशावर, जे 14 आणि 16 जे आमदार आहेत डिस्क्वालिफिकेशन ते थांबवलंय. स्पीकरनी याच्या बाबतीत कुठला निर्णय घेऊ नये. बाकी काही त्याच्यामध्ये न्यायालयाने कुठलंही मत व्यक्त केलेलं. त्यातला पहिला मुद्दा असा आहे की यापुढं डिस्क्वालिफिकेशन अपात्रतेचा मुद्दा हे माननीय सर्वोच्च न्यायालयापुढंच येणार. अन्यत्र कुणालाही त्याबद्दल निर्णय घेता येणार नाही. एकनाथ शिंदे गटाकडून निवडणूक आयोगाला पत्र देण्यात आलेलं आहे. शिवसेना म्हणून मान्यता देण्याची मागणी या पत्राद्वारे करण्यात आली आहे. काल रात्री निवडणूक आयोगाला हे पत्र देण्यात आलं. एकनाथ शिंदेंच्या स्वाक्षरीनं निवडणूक आयोगाला पत्र देण्यात आलेलं आहे. उद्धव ठाकरेंनी नियुक्त केलेली कार्यकारिणी बरखास्त करून नवीन कार्यकारिणी निवडल्याची माहितीच आयोगाला देण्यात आलेली आहे आणि त्यामुळे निवडणूक आयोगानं जर मान्यता दिली तर शिवसेनाही शिंदेंच्या ताब्यात जाण्याची शक्यता आहे. शिंदे गटानं आता पक्ष ताब्यात घेण्याची लढाई सुरू केल्याची चर्चा सुरू झाली आहे. सर, तुम्ही केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पत्र पाठवलेलं आहे का? तुमचा जो गट आहे तोच गट शिवसेना असल्याचं तुम्ही पत्र पाठवलं आहे का? त्याला मान्यता? कालच लोकसभेमध्ये देखील 2/3 मेजॉरिटीने 12 खासदारांनी स्पीकरना पत्र दिलं की गटनेता बदलण्याचा. त्यामुळे विनायक राऊत पूर्वी गटनेते होते शिवसेनेचे, त्याऐवजी राहुल शेवाळे गटनेते म्हणून शिफारस केली आणि त्या शिफारसीला मान्यता लोकसभा स्पीकर साहेबांनी दिलेली आहे. आणि यानंतर लोकसभेच्या गटनेतेपदी राहुल शेवाळे हे अधिकृतपणे काम करतील हे कालच ठरले, कालच हा निर्णय झालेला आहे. आम्ही निवडणूक आयोगाकडे देखील रितसर अर्ज तसा केलेला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा मार्ग मोकळा झालेला आहे. सर्वोच्च न्यायालयानं बांठिया आयोगाच्या शिफारशी स्वीकारलेल्या असून त्यानुसार निवडणुका घेण्याचे आदेश दिले गेले. तर येत्या 2 आठवड्यात निवडणुका जाहीर करण्याचे आदेशही कोर्टानं निवडणूक आयोगाला दिले आहेत. निवडणुका घेण्याबाबत कोर्टानं स्पष्ट केल्यामुळे महानगरपालिका आणि इतर राज्यातील निवडणुकांचा मार्ग मोकळा झालाय. बांठिया आयोगानं राज्यामध्ये जिल्हानिहाय ओबीसी आरक्षणाची शिफारस केलेली होती आणि या सर्व शिफारशी कोर्टानं स्वीकारल्या. त्यामुळे आता अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांमधील 27% आरक्षणाचा मार्ग मोकळा झालाय. ओबीसींसाठी हा मोठा दिलासा मानला जातोय. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानं ओबीसी समाजाला न्याय मिळाला याचं समाधान असल्याची प्रतिक्रिया शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. ओबीसी समाजाला आरक्षण मिळावं यासाठी महाविकास आघाडीतील सर्व पक्ष मनापासून प्रयत्न करत होते असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं. महाविकास आघाडीच्या काळामध्ये सर्वानुमते जी पावलं उचलण्यात आली होती तिला यश मिळाल्याचंही त्यांनी म्हटलंय. तर आज सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानं ओबीसी समाजाला न्याय मिळाला याचं समाधान आहे. ही श्रेय घेण्याची लढाई अजिबात नाही असं पत्राद्वारे नमूद करण्यात आलेलं आहे. त्यावर आपण एक नजर टाकूयात. तर आरक्षणामुळे समाधान मिळाल्याची प्रतिक्रिया जी आहे ती उद्धव यांनी व्यक्त केलेली आहे. ओबीसी समाजाला न्याय मिळाला याचं समाधान आहे. ही श्रेय घेण्याची लढाई अजिबात नाही, कारण सर्वसामान्य जनतेच्या विशेषतः दुर्बल समाजाच्या भल्यासाठी काम करणं हे कुठल्याही सरकारचं कर्तव्यच असतं आणि म्हणूनच ओबीसी आरक्षणासाठी अगदी पहिल्यापासून महाविकास आघाडीतले आम्ही सर्व पक्ष मनापासून प्रयत्न करत होतो. हा तिढा अवघड होता, पण तो सोडवण्यासाठी आम्ही त्यावेळेस विरोधी पक्ष, संघटना या सर्वांशी वारंवार चर्चा करून त्यांनाही विश्वासात घेतलं होतं. जयंत बांठिया यांच्यासारखा
अनुभवी वरिष्ठ अधिकारी आणि त्यांची टीम यांनी हे शिवधनुष्य पेललं, त्याबद्दल त्यांनाही जितके धन्यवाद द्यावेत तितके कमीच आहेत। यामध्ये आयोगाचे सर्व सदस्य तर अतिशय मेहनतीनं काम करत होतेच, शिवाय राज्याच्या प्रशासकीय यंत्रणेतील सर्व घटकांनी देखील सर्वतोपरी प्रयत्न केले। खरं तर सगळ्यांनीच ओबीसी आरक्षण मिळालंच पाहिजे यावर लक्ष केंद्रित करून एक चांगला लढा दिला, त्यामुळे महाराष्ट्रानं केलेल्या प्रयत्नांना यश आलं। मी आज मुख्यमंत्री नसलो तरी आमच्या काळात यावर सर्वानुमते जी पावलं उचलण्यात आली होती तिला यश मिळालं यासारखं समाधान नाही, असं खुद्द उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी या पत्राच्या माध्यमातून सांगितलेलं आहे। त्यामुळे आज देखील हे पत्र अतिशय चर्चेचा विषय ठरलेला होता। मात्र पुन्हा एकदा यावरून श्रेयवादाची लढाई असल्याचं देखील स्पष्ट होत असल्याचं स्पष्टपणे दिसतं। ओबीसी आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टानं दिलेल्या निर्णयाचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वागत केलंय। ओबीसी समाजाला सुप्रीम कोर्टानं न्याय दिल्याचंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं, तर ओबीसी आरक्षणाबाबत महाविकास आघाडीनं वेळ काढूपणा केला, मात्र आपलं सरकार येताच ओबीसी आरक्षणासाठी तत्परतेनं पाठपुरावा केल्याचं फडणवीस यांनी म्हटलंय। तर भाजप नेत्यांनीही या निर्णयाबद्दल आनंद व्यक्त केलाय। ओबीसी समाजासाठी चांगला आहे आणि म्हणून ओबीसी समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये आज सर्वोच्च न्यायालयाने आपला भांडिया आयोग जो आहे त्याचं शिफारशी ॲक्सेप्ट केलेल्या आहेत आणि ओबीसी समाजाला निवडणुकीमध्ये आरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा केलेला आहे। मला अतिशय मनापासून आनंद आहे की या ठिकाणी ओबीसी आरक्षण आमच्या सरकारनं परत मिळवलेलं आहे। मी एक वेळ असं बोललो होतो की आमचं सरकार आलं तर 4 महिन्यामध्ये आम्ही ओबीसी आरक्षण देऊ शकतो। त्यावेळेस अनेक लोकांनी मला ट्रोल केलं होतं। एवढंच नाही तर काही तथाकथित विचारवंत आणि काही नेते हे सातत्याने माझ्यावर आणि केंद्र सरकारवर टीका करायचे, परंतु त्यांच्या टीकेला मी उत्तर हे कृतीतनं दिलंय। या सरकारने ठरवलं होतं, उद्धव ठाकरे सरकार आणि अजित पवार सरकारने, की ओबीसीला न्याय द्यायचा नाही। शिंदे फडणवीस सरकार आल्यावर मात्र पहिल्याच दिवशी ओबीसीच्या आरक्षणाबद्दलची चर्चा, आढावा, सॉलिसिटर जनरलच्या दिल्लीत जाऊन भेटी, योग्य भौगोलिक परिस्थिती, योग्य ब्रीफिंग आणि उत्कृष्ट वकील लावणे, या सर्व गोष्टीमुळे हा दिलासा मिळाला। आणि मला वाटतं ओबीसीचं हिताचं सरकार परत आल्यामुळे सुद्धा या गोष्टींना कुठेतरी स्पीड मिळाली आहे, गती मिळाली आहे आणि निर्णय हा अशा पद्धतीने झालाय। मी आनंद व्यक्त करते। सुप्रीम कोर्टानं ओबीसी आरक्षणाला हिरवा कंदील दिल्यानंतर ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला। मात्र या आरक्षणाचं श्रेय घेण्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जणू चढाओढ लागलेली आहे। पाहूयात याच संदर्भातला आमचा प्राईम टाइम रिपोर्ट। ओबीसी आरक्षणावरून श्रेयवादाची लढाई। सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चढाओढ। राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा मार्ग आता मोकळा झालाय। ओबीसींना आता 27% आरक्षण मिळणार आहे। सर्वोच्च न्यायालयानं बांठिया आयोगाचा अहवाल मान्य केला। बांठिया आयोगाच्या अहवालानुसार निवडणुका घेण्याचे आदेश सुद्धा सर्वोच्च न्यायालयानं राज्य निवडणूक आयोगाला दिलेत। त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणासह होणार आहेत। मात्र या आरक्षणाचं श्रेय घेण्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे। शिंदे सरकारनं पाठपुरावा केल्यामुळेच ओबीसींना आरक्षण मिळाल्याचा दावा भाजपकडून करण्यात आलाय। पण जर योग्य वेळी केलं असतं तर ही वेळच आली नसती। तथापि मी तर हे म्हणतोच की आमच्या सरकारने हे पूर्ण केलं आहे, पण मागच्या सरकारनेही त्याची सुरुवात केली असल्यामुळे निश्चित आम्हाला याच्यात श्रेय घ्यायचं नाही। आमच्याकरता श्रेयवादाची लढाई नाही। ज्याला श्रेय पाहिजे असेल त्यांनी घ्यावं। आम्हाला या गोष्टीचा आनंद आहे की आमच्या सरकारने ओबीसी आरक्षण बहाल केलं आहे। 30 तारखेला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। केवळ 20 दिवसामध्ये म्हणताना तर देवेंद्रजी असं म्हणाले होते की महाराष्ट्राची सत्ता मला द्या, मी तुम्हाला 4 महिन्यामध्ये ओबीसी पॉलिटिकल आरक्षण पुन्हा मिळवून दाखवतो, असं नागपूरच्या एका ओबीसी समाजाच्या मोर्चाला संबोधून भाषण करताना त्यांनी म्हटलं होतं। पण 20 दिवसामध्ये हे त्यांनी करून दाखवलं।
महाविकास आघाडी सरकारच्या काळात ओबीसी आरक्षण प्रश्नी टाळाटाळ करण्याचा प्रयत्न झाल्याची टीका भाजप नेत्यांनी केली आहे. हे सरकारमध्ये आमच्या असताना सुद्धा आम्ही हे आरक्षण टिकवून धरलं होतं, जे या सरकारला टिकवून धरता आलं नाही. यांना वेळेमध्ये कुठलेही निर्णय घेता आले नाही, हे स्वयंस्पष्ट आहे. आणि जनता खूप हुशार आहे. जनतेसमोर ओबीसीच्या हिताचं कोण काम करतंय हे जनतेसमोर स्पष्ट आहे. त्यामुळे मी आता या आनंदात सहभागी होण्यामध्ये जास्त रस ठेवते श्रेयवादापेक्षा. सत्ताधारी ओबीसी आरक्षणाचं श्रेय घेतानाच पूर्वीच्या महाविकास आघाडी सरकारवर टीका करण्याची संधी सोडत नाहीत, तर ओबीसी आरक्षणावरून विरोधकांनी सुद्धा स्वतःचीच पाठ फुकटून घेतली आहे. 99% काम जे आहे हे महाविकास आघाडीच्या काळात झालं. फक्त 1% ते कोर्टामध्ये फक्त न्यायचं होतं योग्य वकिलांच्या मार्फत. ते सुद्धा काम जे आहे फडणवीसांनी केलेलं आहे, उपमुख्यमंत्री. आणि एकूण जे आहे आजचा दिवस जो आहे हा निश्चितपणे आम्हाला बराचसा आनंद देणारा असा आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे ओबीसी आरक्षणाचा तिढा सुटला असला तरी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये श्रेयवादाची जोरदार लढाई रंगणार यात शंका नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. सुप्रीम कोर्टानं बांठिया आयोगाचा अहवाल स्वीकारून ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा मार्ग मोकळा केला असला तरी याचा अनेक महापालिकांना फटका बसलाय. बांठिया आयोगाच्या शिफारशींनुसार अनेक महापालिकांमध्ये 27% आरक्षणाला कात्री लागली आहे. ठाणे, नवी मुंबई महापालिकेसह 8 महापालिकांमध्ये 27%पेक्षा कमी आरक्षण असणार आहे. ठाणे, नवी मुंबई मनपाच्या ओबीसी आरक्षणाला कात्री. 8 महापालिकांना 27% ओबीसी आरक्षण नाही. बांठिया आयोगाच्या त्रुटींमुळे ओबीसींना फटका. ओबीसी आरक्षणासह न्यायालयानं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्यायला परवानगी दिली असली तरी ओबीसींसाठी थोडी खुशी थोडा गम असंच म्हणावं लागेल. कारण बांठिया आयोगाच्या शिफारसीनुसार ओबीसी आरक्षण लागू झाल्यास राज्यात 8 महानगरपालिकांमधील ओबीसी आरक्षणाला फटका बसू शकतो. ठाणे महानगरपालिकेत 10.4% ओबीसी आरक्षण, तर नवी मुंबईत 20.5%. पनवेल महानगरपालिकेसाठी 25.2, मीरा भाईंदर महानगरपालिकेसाठी 18.4, तर चंद्रपूर महानगरपालिकेसाठी 22.9% आरक्षण लागू आहे. कोल्हापूर महानगरपालिकेकरता 23.9%, नागपूर महापालिकेसाठी 22.7, तर परभणी महापालिकेसाठी 17.9% ओबीसींना आरक्षण मिळणार आहे. ओबीसी नेत्यांनी कमी झालेल्या आरक्षणाच्या बद्दल नाराजी व्यक्त केली आहे. आमची लढाई राहणार आहे. ही काही ठिकाणचे जे आहे हे आकडे आम्हाला मंजूर नाही. त्या ठिकाणी कलेक्टरच्या माध्यमातून राज्य सरकारनं त्याच्यावर पुनर्विचार करावा आणि ते आरक्षण आम्हाला सगळ्या ठिकाणी योग्य प्रकारे मिळालं पाहिजे. खरं तर आमची ही सुद्धा मागणी आहे भारत सरकारकडे की ह्या सगळ्या याच्या विषयांमध्ये न जाता जसं शेड्यूल कास्टला वगैरे जे आहे संविधानामध्ये आरक्षण दिलेलं आहे कायमस्वरूपी तुमचं आरक्षण एवढे टक्के आहे, तसं 27% आरक्षण हे सर्रास सगळ्या देशामध्ये लागू केलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये भारत सरकारनं जे आहे हा निर्णय घेतला पाहिजे. सामान्य ओबीसी कार्यकर्त्यांनी कमी झालेल्या आरक्षणाच्या टक्क्यांबद्दल नाराजी व्यक्त केली. या महाराष्ट्रामधला ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी प्रवर्गामधील तमाम 54%पेक्षा जास्त असणारा ओबीसी आज या बांटिया कमिटीनं जी काही आकडेवारी गोळा केलेली आहे या आकडेवारीवरती निश्चित नाराज आहे. काही जिल्ह्यामध्ये तर आरक्षण नाहीच आहे आणि हे आरक्षण जर मिळालं नाही तर सरसकट आरक्षण कुठलं आहे. ही खऱ्या अर्थाने म्हणजे सुप्रीम कोर्टाकडून जे आजचा मिळालेला आनंद ठीक आहे, परंतु काही जिल्ह्यामध्ये खऱ्या अर्थाने हा निर्णय फार मोठा चुकीचा आहे. ठाणे, नवी मुंबई, मीरा भाईंदर यासारख्या महानगरपालिकांमध्ये ओबीसींचं मोठं प्राबल्य आहे. या महापालिकांमधल्या आरक्षणाची टक्केवारी पाहता शहरी भागातल्या ओबीसी आरक्षणाला धक्का बसणार आहे. मुंबईहून विनोद राठोडसह चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे.
ओबीसी आरक्षण पुन्हा एकदा बहाल झालं असलं तरी राज्यातील 15 जिल्ह्यांमध्ये ओबीसींच्या जागांना कात्री लागली आहे. याचा सर्वात जास्त फटका धुळे आणि नाशिक जिल्ह्यातील ओबीसींना बसलाय. धुळे झेडपीमध्ये 4.1% ओबीसी आरक्षण मिळालेलं असून अवघ्या 2 जागा धुळे जिल्हा परिषदेत ओबीसींना राखीव असतील, तर नाशिकमध्ये 3.9% ओबीसी आरक्षण मिळालं असून तिथेही ओबीसींना अवघ्या 2 जागा मिळणार आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत यांना ईडीनं पुन्हा एकदा समन्स बजावलंय. गोरेगावातील पत्रात चाळ घोटाळा प्रकरणामध्ये हे समन्स बजावण्यात आलं, तर संजय राऊत यांना मंगळवारी 19 जुलैला ईडीनं समन्स बजावून चौकशीसाठी 20 जुलैला हजर राहण्याचे आदेश दिलेले होते. मात्र राऊत सध्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनामुळे दिल्लीत आहेत आणि त्यामुळेच ते या चौकशीला उपस्थित राहिले नाहीत. संजय राऊतांनी आपल्या वकिलाच्या माध्यमातून 8 ऑगस्टपर्यंतची वेळ मागवून घेतलेली आहे. मात्र ईडीनं त्यांना 27 जुलैपर्यंतची मुदत दिली आहे. त्यामुळे आता राऊतांना 27 जुलैला चौकशीसाठी हजर राहावं लागणार आहे. या क्षणाला शिवसेनेची मुंबईमध्ये निष्ठा यात्रा सुरू आहे. आगरी पाड्यामध्ये आदित्य ठाकरेंनी यामिनी जाधवांवरती हल्लाबोल केला. ज्यांना भरभरून दिलं त्यांनी पाठीत खंजीर खुपसला असून राज्यात सुरू असलेल्या सत्ता नाट्याला 1 महिना पूर्ण झाला असल्याचं आदित्य ठाकरे म्हणाले. आमचा कायद्यावर विश्वास असून हे सरकार पडणारच असल्याची घोषणा त्यांनी केली आहे. आणि असाच विश्वास आम्ही त्यांच्यावर टाकलेला की तुम्ही पक्ष वाढवण्यासाठी काम कराल, हे आमचा विश्वास होता त्यांच्यावर. पण आपण बघितलं असेल 1 महिन्यापूर्वीपासून जे काही आरोप प्रत्यारोप सुरू झालेले आहेत हे खरोखर दुःख देणारे आरोप आहेत. राग कधी कधी येत असतो, पण राग येण्यापेक्षा दुःख जास्ती मनाला होतं की ज्याला आपण आपलं समजलं त्यानेच आपल्या पाठीत खंजीर खुपसलं. की जिंकणार ते आपणच जिंकणार, कारण आपण कायद्याच्या बाजूने आहोत. अजूनही सांगतोय आणि हे खोटं बोलत नाही, कधी खोटं बोलणार नाही. पण हेच सांगतो मी, ज्यांना ज्यांना परत यायचं असेल त्यांच्यासाठी मातोश्रीचे दरवाजे खुले आहेत, कारण शिवसैनिकांचं मन मोठं आहे. पण ज्यांना तिथेच राहायचं असेल, जी काही दडपण असतील त्यांना सांभाळायची असतील, राहा तिथे आनंदात राहा. पण एवढी लाज ठेवा, एवढी हिंमत दाखवा की राजीनामे द्या आणि निवडणुकीला सामोरे या. जे काही जनता ठरवेल आम्ही तुमचं मानू, जे काही जनता ठरवेल ते मान्य असेल. ठीक आहे, हा सगळा खेळ आता थोड्याच काळाचा आहे का? हे सरकार पडणार म्हणजे पडणारच. आपण घटनेच्या बाजूने आहोत, आपण कायद्याच्या बाजूने आहोत. पण जे काही झालं, अनेकदा मला प्रश्न पडत असतो की आपण यांना काय कमी दिलं, काय त्यांचं अजून ठेवलेलं आपण यांना द्यायचं. त्यांची भूक अशी वाढत गेली की भूक मरेच ना. गेले तर गेले, पण पक्ष फोडायला निघाले, ठाकरे परिवार संपवायला निघाले, शिवसेना परिवार संपवायला निघाले. नक्की आम्ही तुमचं काय वाईट असं केलं होतं की आज ही वेळ आली, महाराष्ट्रावर वेळ आली. महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा एक कथित व्हिडिओ सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये पाठमोरी दिसणारी व्यक्ती नाना पटोले असल्याचा दावा केला जातोय. हॉटेलमध्ये नाना पटोले एका महिलेच्या शेजारी बसलेला हा व्हिडिओ मेघालयातील चेरापुंजी इथल्या एका हॉटेलमधील असल्याचा दावा केला जातोय. भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केलेला असून त्यात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि माजी मंत्री नाना पटोले एका महिलेसोबत आक्षेपार्ह अवस्थेत असल्याचा दावा केलेला आहे. मात्र आम्हाला व्यक्तिगतरित्या बदनाम करण्याचा कट कारस्थान भाजपनं रचलेलं आहे, त्यामुळे आम्ही या विरोधात कारवाई करणार असल्याचं नाना पटोले यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे आता पुन्हा एकदा वादाला तोंड फुटलंय. ज्या पद्धतीने ट्रोल केलं गेलं किंवा ज्या पद्धतीने पक्षाला विचारलं गेलं, तर हे मला वाटतं कुठेतरी चुकीचं आहे. आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टी करण्यासाठी कुठला पक्ष त्या ठिकाणी सांगत नसतो. परंतु जेव्हा या गोष्टी समोर येतात तेव्हा आमच्यासारख्यांना प्रश्न विचारले जातात की चित्राताई तुमचं आता म्हणणं काय, तुम्ही आता शांत का आहात. आम्ही तर नेहमी म्हणतो की अशा ज्या कोणी पीडिता असतील त्यांनी पुढे यावं, पोलीस स्टेशनमध्ये त्या ठिकाणी तक्रार करावी, निश्चितपणे त्याची दखल घेतली जाईल आणि ती कारवाई सुद्धा होईल. आणि आज या सगळ्या घडामोडींनंतर नानांचा जो आलेला व्हिडिओ आहे तो तसं बघितलं तर धक्कादायकच आहे.
आमचे सगळे तक्रारी सुरू झालेल्या आहेत. आमच्या न्यायालयाच्या जी आमची सेल जे आहे न्याय सेल त्याच्याकडून आमच्या सगळ्या तक्रारी सुरू आहेत आणि बदनाम करण्याचा हा एक काटका रस्ता या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि त्याच्यावरची पूर्ण कारवाई करण्याची भूमिका आमची राहणार. मंत्रालयामधील समिती कक्षात राज्यातील गडचिरोली, वर्धा, यवतमाळ या भागात झालेल्या नुकसानीबाबत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. पूरग्रस्त भागात आपत्तीविषयक मदत आणि बचाव कार्यासाठी असलेल्या यंत्रणा क्षेत्रीय बचाव कार्यासाठी कार्यरत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केलं. तसंच पूरग्रस्त भागात झालेल्या नुकसानीचे तातडीनं पंचनामे करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. दरम्यान पूरग्रस्त भागात पुरामुळे ज्या नागरिकांचा मृत्यू झाला त्यांच्या नातेवाईकांना तत्काळ मदत वितरित झाली असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय. तसंच कोणताही आपत्तीग्रस्त मदतीपासून वंचित राहता कामा नये याची खबरदारी प्रशासकीय यंत्रणांनी घ्यावी असे आदेशही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आढावा बैठकीत दिले. आजच मी बैठक घेतली. पूर परिस्थितीच्या संदर्भात सर्व अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत. जिथं नुकसान झालंय त्यांना तातडीने पैसे द्या. ज्याचा मृत्यू झालाय त्यांना तातडीने पैसे दिलेले आहेत. ज्यांचं घरांचं नुकसान झालंय त्यांना तातडीने पंचनामे करून पैसे देण्याची सूचना दिल्या आणि पिकांचं जे नुकसान झालंय त्याचे पंचनामे युद्धपातळीवर करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. जिओ इन्स्टिट्यूटकडून जिओ इन्स्टिट्यूट आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डेटा सायन्स आणि डिजिटल मीडिया आणि मार्केटिंग कम्युनिकेशन्समधील ग्रॅज्युएट प्रोग्रामचं उद्घाटन करण्यात आलं. या कार्यक्रमात जिओ संस्थेचे नेतृत्व आणि कर्मचारी, प्राध्यापक, रिलायन्स कुटुंबातील सदस्य आणि उद्योग, शिक्षण क्षेत्रातील नामवंत देखील उपस्थित होते. तर या होत्या आज संपूर्ण दिवसभरात घडलेल्या आतापर्यंतच्या अतिशय प्राईम अशा बातम्या. तर आजच्या प्राईम टाईममध्ये वेळ झालेली इथं थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी पाहायला विसरू नका न्यूज 18 लोकमत.